पुरुषोत्तम अधिक मासाच्या निमित्ताने पंढरपुरात दररोज 1 लाख भाविक येत आहेत। अशा वेळी सामान्य भाविकांना सहज दर्शन व्हावं यासाठी VIP दर्शन बंद ठेवण्यात आले। असं असलं तरी आज दर्शन रांग थांबवून विधान परिषदेतील भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना थेट विठ्ठल दर्शन घडवण्यात आले। त्यामुळे नक्की VIP दर्शन पंढरपुरात बंद आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे। पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं VIP दर्शन बंद ठेवल्यामुळं सर्वसामान्य भाविकांची दर्शनाची वेळ 3 तासानं वाढली। त्यामुळे भाविकांना सहज आणि सुलभ वेळेत दर्शन मिळतं। अशातच सोलापूर विधान परिषद निवडणुकीमधील भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांनी आज मंदिरात जाऊन दर्शन घेतले। यावेळी दर्शन रांगेतील भाविकांना काही क्षणासाठी थांबवण्यात आलं होतं। राऊत यांनी दर्शन घेतलं आणि फोटो काढले, सोशल मीडियावर प्रसिद्ध देखील केले। तसेच पंढरपुरात माध्यमांना माहिती देताना आपण विठ्ठल दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केल्याचं देखील राजेंद्र राऊत यांनी सांगितलं। त्यामुळं सामान्य भाविकांना थांबवून राऊत यांना VIP दर्शन दिलं का अशी चर्चा या निमित्तानं पुढे येत आहे। पंढरपुरात विठ्ठलाचं VIP दर्शन अधिक मासानिमित्त बंद आहे। याच काळामध्ये राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सदाभाऊ खोत, आमदार श्रीकांत भारती, खासदार धैर्यशील माने अशा VIPंनी देखील विठ्ठलाचं शिखर दर्शन घेऊन VIP दर्शन बंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं। मात्र याच काळात प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं विठ्ठलाचा आशीर्वाद घेण्यासाठी राजेंद्र राऊत आज विठ्ठल मंदिरात पोहोचले होते। विशेष म्हणजे या काळात जिल्हाधिकारी आणि मंदिराचे विश्वस्तही पंढरपुरात उपस्थित होते। त्यामुळे जिल्हाधिकारी आणि विश्वस्तांच्या निर्णयाला भाजप उमेदवारांनी केराची टोपली दाखवली का असा सवालही या निमित्तानं उपस्थित होते।